शिवसेनेचा टायगर सगळ्यांनाच हवा. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे. शिवसेनेसोबत जाण्याची मनसेची तयारी. दस्तूरखुद्द बाळासाहेबांनीच आपला फोटो न वापरण्याची तंबी राज ठाकरेंच्या मनसेला दिली होती आणि तेव्हापासून राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या बॅनरवर वापरणं बंद केलं. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दुरावलेले दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा असताना आता राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. परंतु याच बॅनरवरून आता उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच बाळासाहेबांच्या शिवाय पर्याय नाही असं म्हणत टोला हाणलाय. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय. आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही. मुळात आमच्या पक्षाने एक डिझाईन फायनल केलेली आहे, ती सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. तीच आमची अधिकृत इमेज आहे किंवा अधिकृत डिझाईन आहे. त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकाऱ्यांनी लावलं असेल, ते उत्साहाच्या भरात लावलं असेल, तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की ते काढून टाका म्हणून. त्याच्यामध्ये कोणतेही पक्षाची भूमिका नाही आहे किंवा पक्षाने सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे तो बॅनर निघेलाच संध्याकाळपर्यंत. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलाय म्हणत शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत मनसेच्या बॅनरवर सरास बाळासाहेबांचे फोटो लावले. पण बाळासाहेबांनीच खडसावल्यानंतर मनसेनं बाळासाहेबांचे फोटो वापरणं बंद केलं होतं. परंतु आता जवळजवळ 18-19 वर्षांनी मनसेनं बाळासाहेबांचा फोटो वापरल्यानं आणि शिंदे ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या फोटोच्या वापरावरून असलेला वाद म्हणजे अजूनही मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचंच निर्विवाद वर्चस्व असल्याची ग्वाही मिळतेय. त्यामुळे मुंबईत बाळासाहेब ठाकरे या ब्रँडशिवाय राजकारण करता येत नाही आणि त्यामुळेच सर्वांनाच शिवसेनेचा हा ठाण्या वाघ हवाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.